ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण खूप अशी फॅन्सी स्लीव्हज डिझाइन बनवायला शिकणार आहोत. तर या स्लीव्हजला बेली स्लीव्हज असंही म्हटलं जातं आणि ही खूप साऱ्या लेयर्समध्येही आपल्याला बनवता येते. तर ही स्लीव्हज कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे. व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा म्हणजे तुम्हाला ही स्लीव्हज कट आणि स्टिच करणं ईझी होणार आहे. तर चला या स्लीव्हसाठी आपल्याला कापड किती लागणार आहे हे पाहूयात पहिले. तर ब्लाउज पीस आपला हा आहे. त्याच्यामधून सगळे पार्ट कट झाल्यानंतर हा पोर्शन आपल्याला एवढा मिळालेला आहे. तर याच्यामध्ये जितकं कापड अवेलेबल आहे त्यामध्येच आपण स्लीव्हज कट करणार आहोत. तर इथे मला 15 बाय 15 इंचाचं फॅब्रिक अवेलेबल झालेलं आहे. जास्त तुम्हाला स्लीव्हज थोडी मोठी हवी असेल त्याचा लेयर किंवा फ्रिल तर तुम्ही थोडी मोठी साईज घेऊ शकता. इथे 15 बाय 15 इंचाचं फॅब्रिक घेतलेलं आहे. कोपऱ्यामध्ये थोडासा कट आहे, पण कटिंगमध्ये ते साइडला निघून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. तर या पद्धतीने फोल्ड करायचं आहे फॅब्रिक, मी जसं दाखवलेलं आहे त्या पद्धतीने. आता 2 बंद बाजू असतील आणि तिरक्या कर्व शेपवरती बघा जसं दाखवलेलं आहे त्या पद्धतीने घडी घातल्यानंतर तुम्हाला हे फॅब्रिक चेक करून घ्यायचं आहे, की 7.5 वरती आपली ही घडी परफेक्ट झालेली आहे का? त्यानंतर जो बंद बाजू म्हणजे कोण्याचा पोर्शन आहे, तिथे आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे, की जेणेकरून आपलं फॅब्रिक हललं नाही पाहिजे. ओके. यानंतर आता कोण्यामध्ये आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि तिथून 7.5 वरती जिथे येणार आहे, तिथे आपल्याला मार्क करायचं आहे. या पद्धतीने कोण्यातून फक्त टेप कोण्यामध्ये स्थिर राहील आणि साइडला ज्या 4 ओपन बाजू आहेत, त्या बाजूवरती आपल्याला या पद्धतीने फिरवत-फिरवत 7.5चं मार्किंग करून घ्यायचं आहे. लाईन ड्रॉ करायची आणि कट करून घ्यायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने ही स्लीव्हज तुम्हाला मी दाखवत आहे. त्यामुळे जरूर ट्राय करा आणि याचा लूकसुद्धा मी तुम्हाला अगोदरच दाखवलेला आहे. खूप फॅन्सी लूक येतो. तर याच्यासाठी तुम्हाला काहीही जास्त करायचं नाहीये. जसं दाखवलेलं आहे त्या पद्धतीने कटिंग करून घ्या. आता इथे आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे. तर आर्महोलचे शेप देण्याच्या भरपूर साऱ्या पद्धती आहेत. ही पद्धत खूप सोपी आहे आणि तुम्ही ट्राय जरूर करू शकता. तुम्ही जर अशा पद्धतीची स्लीव्हज घालायला विचार करत असाल शिवायची तर. तर याच्यासाठी पहिला तर आपल्याला जे ब्लाउजसाठी आपण ही स्लीव्हज बनवणार आहोत त्याच्या फिटिंग करून घ्यायचं आहे आणि फिटिंग करणार आहोत तिथूनचंच फक्त अंतर मोजायचं आहे. ओके. एक्स्ट्रा मार्जिन अंतर मोजायचं नाही. इथे आपल्याला हे अंतर मिळालेलं आहे 7.5 आणि 1 लाईन. तर 7.5 आणि 1 लाईनला टेप दुमडायचा आणि जिथे सेंटर आपण मार्क केला होता तिथून कोणत्याही एका बाजूला तुम्हाला हे अंतर मार्क करायचं आहे. ओके. त्यानंतर या दोन्हींचा सेंटर काढायचा. जे पण तुमचं अंतर आलेलं असेल, ते या पद्धतीने राउंडमध्ये म्हणजे 2 इथे मला मिळालेलं आहे. तुम्हाला तुमच्या साइझनुसार जे मिळालेलं असेल, ते या पद्धतीने राउंड शेपमध्ये ते अंतर मार्क करायचं आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे. तर जे पण आलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही इथे कट करायचं आहे. म्हणजे तुमच्या मेजरमेंटनुसार तुम्हाला हे अंतर मिळणार आहे. ओके. तर हे मिळाल्यानंतर हे कट करून घ्यायचं आणि साइडला आपल्याला पिको करून घ्यायचं आहे, की जेणेकरून या बाहीचा लूक अजूनच छान येईल. तर ही मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते, की हे आपण जॉइन कसं करायचं असतं. तर जेव्हा आपण याचा मोठा म्हणजे बाजू आहे ती आपल्याला बाहीकडच्या वरच्या बाजूला असली पाहिजे, म्हणजे जिथे शोल्डर आहे तिथे आणि हा जो छोटा भाग आहे तो आपल्या काखेमध्ये आला पाहिजे. तर ही स्लीव्हज आहे ही आपण पहिल्यांदा आपली ज्या ब्लाउजसाठी आपण ही स्लीव्हज बनवतोय, ते ब्लाउज आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे. ओके आणि त्यानंतर ही स्लीव्हज लावायची आहे. इथे मी तुम्हाला लावण्या अगोदर चेक पण करून दाखवते, की कशा पद्धतीने आपल्याला ही स्लीव्हज लावायची असते. तर इथे मी दोनही बाजूंना पिको करून घेतलेला आहे. पिको तुमचा आतमध्ये राहील या पद्धतीने फॅब्रिक व्यवस्थित मॅनेज करायचं. सरळचा भाग कोणता, उलटा भाग कोणता हे बघायचं आणि बाही जोडत असताना दोनही सरळचे भाग एकमेकांवरती असतील. ओके. म्हणजे बाहीचा सरळचा भाग वर असेल आणि तुमच्या जी शोल्डर आहे म्हणजे ब्लाउजचा पोर्शन आहे त्याचा सरळचा भाग बाहीवरती असेल. ओके. या पद्धतीने बाही लावायची आहे. सेंटरपासून बाही जोडत जायचं आहे. तर बघा जिथे आपण नॉच दिले होते तिथे हा परफेक्ट जुळतोय. तर या पद्धतीने आपली ही स्लीव्हज जोडायची आहे. तर ही स्लीव्हज जोडल्यानंतर बाहीचा लूक कसा आलेला आहे हे पण तुम्हाला मी इथे आता दाखवणार आहे. तर पहिल्या प्रथम तर
ब्लाउज फिटिंग करून घ्यायचा आणि मग बाही जोडायची आहे. बाही जोडल्यानंतर बाहीचा शिलाईचा पोर्शन दिसू नये याच्यासाठी बरोबर बाही आतमध्ये जो शिलाईचा पोर्शन घालून तिथे बाहीवरच आपल्याला पूर्ण टीप देऊन घ्यायची आहे. या पद्धतीच्या बऱ्याच बाही तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत कशा जोडायच्या, त्या जरूर बघू शकता. तर ही बाही जोडल्यानंतर आपला हा फायनल लूक अशा पद्धतीचा असणार आहे. तर बाहीवरची जी डिझाइन होती ती अशा पद्धतीने मी ते बॅक साइडला घेतलेली आहे बघा. हा रेडी ब्लाउज होता ज्याच्यावरती गळ्याचा वगैरे पोर्शन रेडी होता. पण तसं न घेता ब्लाउजला असा वेगळाच लूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला हा ब्लाउज हे नक्की कळवा. बाय.